तर सत्तेत राहण्यासाठी सरकारनं षडयंत्र रचलं होतं। काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। 2023 मधील महिला आरक्षण विधेयकांना आम्ही समर्थन देऊ असं प्रियंका गांधींनी म्हटलंय। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, निवडणुकीदरम्यानच विधेयक का काढलं गेलं, काल लोकशाहीचा आणि विरोधकांच्या एकजुटीचा विजय झाला असं प्रियंका गांधी यांनी म्हटलंय। काँग्रेस विरोधात चुकीचं नरेटिव्ह पसरवलं जात आहे असंही प्रियंका गांधींनी म्हटलंय। हमारी आशा ये है कि आने वाले चुनाव में वैसे भी 33% महिलाएं चुनाव लड़ेंगी और हम कह रहे हैं बार बार विधेयक लाइए, दोबारा से लाइए, हम उसको पास करेंगे, पारित करेंगे आपके साथ। मेरे ख्याल से पूरी साजिश जो रची गई षड्यंत्र की तरह कि किसी न किसी तरह से हमें सत्ता में रहना है, अगर अभी नहीं किया जाएगा तो 2029 तक जो ये करना चाह रहे हैं परसिमन 2011 के जनगणना के आधार पर वो नहीं खत्म हो पाएगा। तो ये सब करने के लिए एक तरह से प्लान बनाने के लिए कि परमानेंटली हम सत्ता में कैसे रह सकते हैं। कल बार बार अमित शाह जी कह रहे थे, आदरणीय अमित शाह जी कह रहे थे कि हमारी बातों पर भरोसा करिए। कोई भरोसा नहीं कर रहा है। असली पॉइंट तो ये है कि जनता का भरोसा उठ रहा है। तो आप जब कुछ कह रहे हैं तो उसको फेस वैल्यू पे जनता आज नहीं दे रही है। महिला आरक्षण विधेयकावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला, तर चित्रा वाघ यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। आपण पाहूयात। मूर्ख आहेत ते, त्यांना हेच करायचं होतं ढोंग, मुळे ते ढोंगी आणि भोंदू आहेत। भारतीय जनता पक्षानं या देशामध्ये अनेक भोंदू निर्माण केले कारण ते स्वतः भोंदू आहेत। अनेक भोंदू पद्धतीचे विचार आणि विधेयक आणली कारण ते स्वतः भोंदू आहेत। काल इतका मोठा पराभव झाल्यावर त्याने गप्प बसायला पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की आपण लोकांना फसवायला निघालो होतो, आपण महिलांना फसवायला निघालो होतो, पण संसदेमध्ये त्या विषयावरती आपला पराभव झाला। लोकशाही जिवंत आहे आणि जिवंत राहील। आज खुश तो बहुत होगे तुम सर्वज्ञानी रड़त राउत। नारी शक्ति वंदन विधेयक को राजनीतिक षड्यंत्र कहकर आपने उसका विरोध किया, लेकिन सच तो यह है कि नारी शक्ति के खिलाफ आपने ही कांग्रेस के साथ मिलकर षड्यंत्र रचा। इसकी आपको शर्म आनी चाहिए। पर कम से कम अपने ही पार्टी की महिलाओं से तो बात कर लेते। अगर राज्य की महिलाओं का मन समझा होता तो आज इस ऐतिहासिक क्षण के आप भागीदार होते। लेकिन देश की महिलाओं के खिलाफ षड्यंत्र रचकर जिस तरह से आप जश्न मना रहे हैं, उससे आपकी असुरी राजनीतिक सोच साफ नजर आती है। आज जश्न मना रहे तो मनाइए, लेकिन याद रखिए नारी शक्ति से पंगा लिया है, इसके परिणाम भुगतने के लिए बिल्कुल तैयार रहिए। लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक झाले। भाजप आता इंडिया आघाडी विरोधात देशभरात आंदोलन करणार असून देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर निषेध आंदोलन करण्यात येणार आहे। भाजपची महिला आघाडी थेट रस्त्यावर उतरणार आहे। महिला आरक्षण दुरुस्ती विधेयक हे नामंजूर करण्यात आले आणि याच्यावरून राजकारण होत आहे। विरोधकांची बाजू वेगळी आहे, सत्ताधाऱ्यांची बाजू वेगळी आहे, परंतु सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना काय वाटते हे जाणून घेऊया। 131व्या घटना दुरुस्तीनुसार काल हे जे बिल मांडलं गेलं ते डिलिमिटेशनला जोडून महिला आरक्षणाचं बिल मांडलं गेल्यामुळे हे कॅन्सल झालं। कारण विरोधक असेल, सत्ताधारी असेल, सगळ्यांची भूमिका एकच आहे की महिला आरक्षण आपण दिलं पाहिजे आणि महिलांची संख्या वाढली पाहिजे। परंतु हे दोन्ही जे बिल आहे ते स्वतंत्र मांडायला पाहिजे होते, कारण 2023 नुसारच हे जे आरक्षण आहे महिलांचं ते मंजूर झालं होतं। मग मंजूर झाल्यावर हे दोन्ही बिल एकत्रित मांडण्याचा हा जो सरकारने घाट घातला, त्यात कुठेतरी कदाचित मला वाटते सत्ताधाऱ्यांकडनं हा म्हणजे हा गोल सेट करण्यात येत आहे की विरोधी पक्ष हा विरोधात आहे, परंतु तसं काही नाही आहे। कारण जेव्हा आपण या संसदेतल्या चर्चा ऐकलेल्या आहे त्याच्यात विरोधकांची भूमिका ही स्पष्टपणे महिला आरक्षणाच्या बाजूनीच आहे।
डिलिमिटेशनच्या गोष्टींनी त्यांचे स्टेट हे कुठेतरी त्यांना ती भीती होती की म्हणजे आपल्या खासदारांना तो हे मिळणार नाही किंवा आपली ती स्वतंत्र हे जी राज्य लोकसभेत किंवा संसदेत राज्यसभेत राहायला पाहिजे संख्या ती आपली नॅचरली लोकसंख्येच्या याच्यावर कमी होईल आणि त्यामुळे कुठेतरी हे सगळं झालेलं आहे. परंतु महिला आरक्षण विधेयक हे स्वतंत्र जर मांडलं तर ते नक्कीच आज पारित झालं असतं. जो 2011 जनगणनेच्या याच्यावर जे काही आरक्षण देणार आहे तर ते मला असं वाटतं की पहिले त्यांनी जनगणना करायला पाहिजे होती. 2011 पासून अजूनपर्यंत जर जनगणना झालेली नाही तर ते व्हायला पाहिजे होतं. त्याच्यानंतरच हे बिल पारित करायला पाहिजे होतं. एवढी घाई का? आणि त्याच्यानंतर जे काही त्यांनी मुद्दे एकत्र मांडलेले आहेत तर ते एकत्र न मांडता महिला बिल हे स्वतंत्र असायला पाहिजे होतं आणि बाकीच्यांचे जे मुद्दे होते ते वेगळे असायला पाहिजे होते. पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा.